स्कूलचा शेवटचा दिवस असल्यामुळे काय द्यायचं डब्याला हा सगळ्यात मोठा प्रश्न. तर ते म्हणाले की काहीतरी जास्त क्वांटिटीमध्ये दे. तर सगळ्यात पहिलं मी कोथिंबीर चिरून घेतली, पोहा घेतला एक पूर्ण वाडगाभर, तो पण भिजवून ठेवला होता अर्धा तास आधी. त्याच्यानंतर 2 उकडलेली बटाटी जी आहेत ती मी किसून घेतलेली आहेत. मग त्याच्यामध्ये मी टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट, ती पण कुटून घेतली होती. मग लाल तिखट, मीठ आणि हळद हे टाकलं होतं आणि 1.5 चमचा मी बेसन टाकलं होतं, चण्याचं पीठ. आणि हे जे हिरवं दिसतंय तुम्हाला, ते आपला जो मटार असतो ना, तो थोडा उकडून घेतला आणि मिक्सरला लावून मग तो त्याच्यामध्ये टाकला, म्हणजे ग्रीन टेक्स्चर यायला. आणि तुम्ही मटार अख्खा देखील टाकू शकता बरं का. पण माझी मुलं अख्खा मटार खायला खूप कंटाळतात. त्याच्यामुळे ते असं काहीतरी जुगाड करून त्यांच्या पोटामध्ये प्रोटीन्स घालावे लागतात. तर त्यांच्या स्कूलचे मित्र वगैरे पण म्हणाले, की "आंटी कुछ तो अच्छा दो और करके." म्हणून मग मी हे जे आहे ते टिक्की दिली होती त्यांना. तर डबल कोटिंग केलं. डबल कोटिंग का केलं बरं मी? का तर ते संध्याकाळपर्यंत क्रिस्पी राहतं. 2 ते 3 तासानंतर त्यांचा ब्रेक असतो स्कूलचा. स्कूल सुरू झाल्यानंतर. तर ते तोपर्यंत क्रिस्पी राहण्यासाठी मी डबल कोटिंग केलेलं होतं. कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं होतं आणि हे जे ब्रेड क्रम्स जे दिसतायत ना तुम्हाला, ते ब्रेड क्रम्स मी घरीच बनवले होते. ब्रेड आणला, हाफ ब्रेड आणला आणि त्यातले 4 ते 5 ब्रेड मी मिक्सरला लावून घेतले आणि त्याचं ब्रेड क्रम्स तयार केलं. जर तुम्ही ब्रेड क्रम्स बाहेरनं घेतलं, तर बाहेरनं ब्रेड क्रम्स घेतलं तर ते फार महाग पडतं आणि मला ते परवडत देखील नाही. त्याच्यामुळे घरातच काही ना काहीतरी असे जुगाड करत राहायचे, ज्यानी रेसिपी पण चांगली होईल आणि मुलंही खुश होतील.